लाखो वारकरी, हरिनामाचा गजर आणि भक्तीचा महासागर. खडी मशीन ते वडकी नाला या पालखी मार्गावर आज नेमकं काय वातावरण आहे ते पाहूया चला. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात. हा प्रवास केवळ चालण्याचा नसून श्रद्धा, सेवा आणि समतेचा संदेश देणारा आहे. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी संतांच्या सुंदर मूर्ती दिसून आल्या. त्यातीलच ही एक विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आपल्यास दिसत आहे. पुढे गेल्यानंतर एका पालखीचे दर्शन घडले. अनेक वारकरी इथे थांबून दर्शन घेत होते. वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी. दर्शन घेऊ जोडून हात. आपण पाहू शकतो शेकडो किलोमीटरचा प्रवास, पण चेहऱ्यावर थकवा नाही. ओठांवर विठ्ठलाचं नाम आणि मनात भक्तीची ओढ. हीच आहे पायी वारीची खरी ओळख. गेल्या कितीक बारी मी आलो तुझं भेटाया. ऊन असो, पाऊस असो किंवा थकवा, वारकऱ्यांची पावलं कधी थांबत नाहीत, कारण त्यांना पुढे चालवत असते विठ्ठल भेटीची ओढ. आकाशाने सुंदर दृश्य दाखवलं आणि पुढच्या क्षणी वारीने मन जिंकलं. मित्रांनो, इतक्या उन्हात इतके बाबा बघितले, आपल्याला बाबा भेटले. इतक्या उन्हात हे बघू शकता, त्यांच्या पायात चप्पल नाही तरी पण इतक्या उन्हात हे पालखीची वारी करते. बाबा, आपलं नाव काय? आनंदा खाता कुठले तुम्ही? कुठले? लोणन लोणंदचे. किती वर्षापासून वारी करते? 11 वर्ष 11 वर्षापासून वारी करते. पायात नाही, चप्पल नाही, बघू शकता. आणि हे जवान पोरं बघू शकता तुम्ही. जवान पोरात चपला घेतला. बाबानं अजून मी पायात चप्पल नाही घातली, काही नाही घातली. खरंच बाबाला मानलं. आळंदी ते पंढरपूर. हा, चला बाबा, नमस्कार. आता आपण वारीच्या या भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहे. वारीच्या प्रवासात हे बैलही तितकेच महत्त्वाचे साथीदार आहेत. आता आला मानाचा रथ, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा मानबिंदू. आता अवघ्या काही क्षणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पवित्र दर्शन होणार आहे. आत्तासाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय प्रवासात. तोपर्यंत ज्ञानोबा माऊली तुकाराम.